आता तुमच्या आयफोन मध्ये iOS 19 चा अपडेट नाही येणार, नाही कारण आता Apple डायरेक्ट iOS 26 देणार आहे. असं का? आम्ही आमच्या फोनवर इन्स्टॉल केलंय तुम्हाला सगळे फीचर दाखवण्यासाठी. डिझाईन मध्ये एकदम मेजर चेंज करत सगळीकडे लिक्विड ग्लास UI दिली आहे, ज्यामुळे लुक एकदमच वेगळा मिळतो आणि हे UI एलिमेंट सगळीकडे हा ग्लास लुक कॅरी करतं. लॉक स्क्रीनवर तुमच्या कोणत्याही फोटो सोबत असा 3D इफेक्ट क्रिएट होतो आणि अडॅप्टिव्ह लॉक स्क्रीन असल्यामुळे सगळे एलिमेंट्स वॉलपेपर नुसार ऍडजस्ट करतं. कॅमेरा ऍप पण एकदम सिंपल केला आहे आणि मॉडर्न UI सोबत आता जर लेन्स स्वच्छ नसेल तर आयफोन तुम्हाला तशी वॉर्निंग पण देणार. नवीन प्रिव्ह्यू ऍप मध्ये आता कोणताही PDF एडिट करू शकता. साइन करणं पण एकदम सोपं झालंय. आता आयफोन चार्ज व्हायला किती वेळ लागेल हे सुद्धा तुम्ही फायनली बघू शकता. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण ऑलमोस्ट 18 वर्षांनंतर तुम्ही होम स्क्रीनवरच लॉंग प्रेस करून वॉलपेपर चेंज करू शकता. फोन ऍपचा लुक तर कम्प्लिटली चेंज केलाच आहे, पण कॉल स्क्रीनिंगच्या फीचरमुळे तुमचा आयफोन अननोन नंबरशी बोलून तुम्हाला नोटिफाय करणार आणि होल्ड असिस्टच्या फीचरमुळे कस्टमर केअरशी बोलत असताना तुमचा टाइम वाचणार. पण अजूनही आयफोन मध्ये मल्टीटास्किंग नाही करू शकत आणि युनिव्हर्सल बॅक बटन सुद्धा नाही आलंय. तुम्हाला कसं वाटलं iOS 26 चं अपडेट? कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेकी मराठीला सबस्क्राईब करा.